शहराच्या रखडलेल्या नूतन नळ पाणी पुरवठा योजनेच्या कामाला गती देण्यासाठी निवृत्त अधिकाऱ्यांची विशेष समिती स्थापन करून समितीमार्फत सविस्तर अहवाल तयार करून तो नगरविकास विभागाकडे सादर करण्याचा महत्त्वपूर्ण ठराव कुरुंदवाड पालिकेच्या पहिल्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला। याचबरोबर नळ पाणी पुरवठ्याची पाणीपट्टी वार्षिकऐवजी सहामाही करण्याचाही निर्णय घेण्यात आला। पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात नूतन सभागृहाची पहिली सर्वसाधारण सभा पार पडली। नगराध्यक्ष मनीषा डांगे अध्यक्षस्थानी होत्या। मुख्याधिकारी मनोज कुमार देसाई, उपनगराध्यक्ष दीपक गायकवाड, विविध समित्यांचे सभापती तसेच नगरसेवक नगरसेविका उपस्थित होते। सभेची सुरुवात राष्ट्रगीतानं करण्यात आली। नव्या सभागृहात राष्ट्रगीतानंच कामकाज सुरू करण्याची नवी परंपरा नगराध्यक्षांनी रुजवली। प्रारंभी माजी नगराध्यक्ष जयरामबापू पाटील यांच्या निधनाबद्दल शोकप्रस्ताव मांडण्यात आला। उपस्थितांनी उभे राहून त्यांना श्रद्धांजली वाहिली। त्यानंतर सभा 1 तासासाठी तहकूब करण्यात आली। तहकूब सभेनंतर शहरातील भटक्या व मोकाट कुत्र्यांच्या वाढत्या प्रश्नांवर चर्चा रंगली। नगरसेवक जय कडाळे यांनी हा मुद्दा उपस्थित करताच ठेका पद्धतीनं निर्बीजन करून बंदोबस्त करण्याचा निर्णय घेण्यात आला। वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत रस्ते व गटारींची रखडलेली कामं तातडीनं हाती घेण्याची मागणी नगरसेवक अक्षय आलासे यांनी केली। याबाबत सविस्तर आराखडा तयार करून पुढील बैठकीत अंमलबजावणीस मंजुरी देण्याबाबत सकारात्मक भूमिका घेण्यात आली। महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीनं 8 मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त महिलांसाठी मनोरंजन कार्यक्रम व स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्याचा प्रस्ताव महिला व बाल कल्याण समितीच्या सभापतींनी मांडला। या प्रस्तावास सर्वानुमते मंजुरी देण्यात आली आहे। महापालिकेची सुमारे 20 वर्षापूर्वीची जुनी वाहनं वापरातून बाद करण्याचाही निर्णय सभेत घेण्यात आला। नगरसेवक प्रदीप चव्हाण यांनी माजी नगराध्यक्ष स्वर्गीय जयराम पाटील यांची प्रतिमा सभागृहात लावण्याची मागणी केली। त्याची सभेत नोंद घेण्यात आली। नगर चर्चेत नगरसेवक दीपक परीट, तानाजी हलासे, जवाहर पाटील, वैभव उघडे व रमेश भुजुगडे यांनी सहभाग घेतला। विषयपत्रिकेचं वाचन अजित दीपकर यांनी केले। शहरातील पाणी पुरवठा, स्वच्छता, रस्ते विकास आणि महिला सक्षमीकरण या महत्त्वाच्या विषयावर घेतलेल्या ठोस निर्णयांमुळे नूतन सभागृहातील ही पहिलीच सर्वसाधारण सभा विशेष लक्षवेधी ठरली। नागरिकांच्या अपेक्षांची पूर्तता करण्यासाठी पालिका प्रशासनानं सकारात्मक पावलं उचलल्याचं चित्र या बैठकीतून स्पष्ट झाले।